इयत्ता 7वी प्रज्ञाशोध परीक्षा विषय इंग्रजी. तर इंग्रजी विषयामध्ये व्होकॅब्युलरी या घटकातील गेसिंग द मीनिंग ऑफ अ वर्ड या घटकाअंतर्गत आज आपण प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहणार आहोत. प्रश्न पहिला पहा, चूज द करेक्ट ऑप्शन. तर या ठिकाणी आपल्याला मॅथ्स, मराठी, हिंदी आणि जॉग्रफी दिलेला आहे आणि मध्यभागी आपल्याला पर्यायातून योग्य शब्द निवडायचा आहे. सिटीज, सब्जेक्ट्स, प्लांट्स आणि गेम्स. तर आपल्याला माहिती आहे हिंदी, मराठी, मॅथ्स, जॉग्रफी हे आपले सब्जेक्ट आहेत, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 बरोबर येणार आहे. पुढचा प्रश्न, चूज मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. समोसा इज माय फेवरेट फूड. फेवरेटच्या खाली अंडरलाईन केलेला आहे आणि याचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. हॅप्पी, लाईक मोर दॅन ऑदर, इडिबल आणि हिअर. तर फेवरेट म्हणजेच काय? लाईक मोर दॅन ऑदर, सगळ्यात जास्त आवडता. चूज मीनिंग ऑफ अंडरलाईन पार्ट. द ऑइल इज लिक्विड इन स्टेट. लिक्विडच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. सॉलिड, वॉटरी, गॅस आणि नन. तर लिक्विड म्हणजेच काय? वॉटरी. व्हॉट इज द करेक्ट मीनिंग ऑफ टॉक्झिक. हेल्दी, पॉयझनस, फ्रेश आणि नन. तर टॉक्झिक म्हणजे काय? पॉयझनस. पुढचा प्रश्न, चूज करेक्ट ऑप्शन. स्कूल थिंग्स या ठिकाणी मध्यभागी दिलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स बाजूला आहेत पहा. पेन, नोटबुक, बुक आणि या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे. नाईफ, पॅन, पॉट आणि पेन्सिल. तर स्कूल थिंग्सशी रिलेटेड कोणते येणार आहे? पेन्सिल येणार आहे. लिटल बटरफ्लाईज लुक्स व्हेरी नाईस. मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड इज. लिटलच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. ब्युटिफुल, स्मॉल, बिग आणि अगली. तर लिटल म्हणजेच काय? स्मॉल. महेश इज अ क्लेवर बॉय. मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड इज. क्लेवरच्या खाली अंडरलाईन आहे. क्लेवर म्हणजे काय पहा? डल, ब्राईट, इंटेलिजंट, टिमिड. तर क्लेवर म्हणजे इंटेलिजंट, पर्याय क्रमांक 3. 8वा प्रश्न पहा, देअर इज अ ह्यूज ट्री इन द गार्डन. रिप्लेस अंडरलाईन वर्ड विथ मिनिंगफुल वर्ड. तर आता ह्यूजच्या खाली अंडरलाईन केलेला आहे, तर हे शब्द आपल्याला काढून त्या ठिकाणी येणारा दुसरा शब्द त्याच्याच अर्थाचा पर्यायातून शोधायचा आहे. लाईट, व्हेरी लार्ज, हॉन्टेड, सिंगल. तर ह्यूज म्हणजेच काय? व्हेरी लार्ज, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9वा पहा, चूज द करेक्ट ऑप्शन. डिसिप्लिन, ओबिडियन्स, फिजिकल अँड मेंटल हेल्थ आणि स्पोर्टमॅनशिप. तर या ठिकाणी आपल्याला हे शब्द कशाशी रिलेटेड आहेत ते पर्यायातून शोधायचं आहे. प्लेग्राऊंड, फूड मटेरियल. तिसरा पर्याय आहे व्हॅल्यू ऑफ टाईम आणि इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स. तर या ठिकाणी आपल्याला हे जे रिलेटेड वर्ड्स दिलेले आहेत, डिसिप्लिन, फिजिकल अँड मेंटल हेल्थ, स्पोर्टमॅनशिप, तर हे इम्पॉर्टन्स ऑफ स्पोर्ट्स आहेत, म्हणजे खेळाचे महत्त्व. पुढचा प्रश्न पहा, चूज द करेक्ट ऑप्शन. तर या ठिकाणी आपल्याला 6 रिलेटेड वर्ड दिलेले आहेत आणि ते कोणाशी रिलेटेड आहेत हे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. व्हॉइसमेल, SMS, कॅमेरा, इंटरनेट, म्युझिक आणि रेकॉर्डिंग. पर्याय पाहूया. टेलिव्हिजन, कम्प्युटर, मोबाईल फोन आणि STD बूथ. तर हे सगळे जे शब्द आहेत ते मोबाईल फोनशी रिलेटेड आहेत. क्वेश्चन 11 to 13, चूज मीनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. फॅन्स केम टू कॉंग्रॅच्युलेट अवर टीम. फॅन्सचा अर्थाचा शब्द आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. फ्रेंड्स, कूलिंग डिव्हाइस, ॲडमायर्स, एअर कंडिशनर्स. तर फॅन्स म्हणजेच काय? ॲडमायर्स. पुढचा प्रश्न पहा, राधा नीड्स कॉन्स्टंट रिअश्युरन्स बिकॉज शी इज इनसिक्युअर. तर इनसिक्युअरचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. स्टेबल, फ्री फ्रॉम फिअर, सेफ, लॅकिंग फिलिंग ऑफ सेफ्टी. तर इनसिक्युअर म्हणजेच काय? लॅकिंग फिलिंग ऑफ सेफ्टी. धिस अपॅरेटस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अपॅरेटसच्या खाली अंडरलाईन केलेला आहे. इन्स्ट्रुमेंट, आयडिया, जिपर आणि ॲप्लिकेशन. तर अपॅरेटस म्हणजे काय? इन्स्ट्रुमेंट. शेवटचा प्रश्न पहा, चूज द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी रिलेटेड वर्ड्स दिलेले आहेत. गुड लक, यू कॅन डू इट, डू द बेस्ट, वर्क हार्ड. पर्याय पहा. कॉंग्रॅच्युलेटिंग वर्ड्स, इनकरेजमेंट वर्ड्स, डिस्करेजमेंट वर्ड्स आणि वर्ड्स ऑफ डिमोटिवेशन. तर हे गुड लक, यू कॅन डू इट हे जे शब्द आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत सांगा? इनकरेजमेंट वर्ड्स.